चिठ्ठी त्यावर नंतर पहिला चेंडू अमिटू अल्पेश एक धावा सॉरी बॅट्समॅन नेम देवेश कुटेकर दोनदा पहिला चेंडू दुसरा चेंडू अमित मात्र विशाल शेलार यांनी चिठ्ठी काढायची आहे पुरुषांसाठी दरम्यानचा पुढचा चेंडू बघूया किती सुंदर ड्राईव्ह बघायला मिळाला दोन धावा धावसंख्या वाढली धावसंख्या झाली 4 दोन चेंडू 4 धावा दोन चेंडू 4 धावा बाउंड्री लाईनवरती स्कोर राहायचंय हा पण वाईट होता पण नो चेंडू अल्पेश मात्र प्रतिस्पर्धेला चिडवतोय रघुनाथ शेलार उर्फ मिशे झाले असं लिहिले चिठ्ठीत शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख त्यांना लागली आहे बॅग लागली बॅग अशोक शेलार यांनी यायचंय आणि वडिलांची लकी ड्रॉ घेऊन जायचंय दरम्यानचा पुढचा चेंडू बघूया काय सुंदर चेंडू होता फटका मात्र चुकला आणि बाउंड्री पर्यंत जातोय अजून पकडतायत गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय संदेश कदम आणि टीम कडून बघूया एक धावा शो करतायत बॅग रघुनाथ कदमांच्या हस्ते रघुनाथ शेलार यांच्या चिरंजीवांना ते सुपूर्द करण्यात येईल बॅग चार चेंडू 7 धावा बॅग देतात चला फोटो काढा सामान्य दरम्यानचा पुढचा चेंडू बघूया 2 धावा अल्पेश कदम बॉक्स मात्र बरोबर मारतात बॉल दिसतो त्यांना बॉक्सचे क्रिकेट मधला सुंदर फलंदाजी करतायत पहिल्या सामन्यापासून ते दरम्यानचा पुढचा चेंडू बघूया मागे गेले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचं 2 धावा नीलम प्रशांत शेलार मानिका कदम यांच्या हस्ते आपण डिनर सेट देतोय नीलम प्रशांत शेलार या मॅडमना लकी विजेता आहेत या असू देत त्यांच्या बिहाफ मध्ये घ्या तुम्ही आमच्यासाठी तुम्ही पण प्रशांतच आहात चला दरम्यानचा पुढचा चेंडू फोटो काढायचा समाधान करा चला हेड शॉट चक्कर आली चक्कर आली 2-3 पावलं मागे पुढे पण झाला 2-3 पावलं मागे पुढे पण झालेला आणि बघितलाय हेड शॉट काय फटका होता बॉलला हात जाईपर्यंत डोकं जागेवर आलं आणि खेळाडू मात्र 2-3 पावलं मागे पुढे झाला तर माझ्या पुढे चेंडू बघूया काय होतं सिंगल डाव करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटिंग साठी हावडा त्याने सांगितलं मला सिंगल दे अल्पेश शेलार सांगितलं सिंगल दे आणि तशाच पद्धतीने सिंगल काढून देण्याचा प्रयत्न देखील केला आणि सिंगल मिळालाय मिळवणारे भाऊजा बघूया काय करतायत काय फिल्डिंग करतोय हा खेळाडू मयूर काय फिल्डिंग करतोय जोरदार टाळ्या वाजतायत मयूर साठी बघूया काय होतं या पुढच्या चेंडूवरती काय फिल्डिंग करतोय जुगलबंदी बघायला मिळते आखो में इशारे होतात बघूया काय होतंय आता मात्र अल्पेशने दिलेला फटका त्या फटक्यावरती लिहिलेले 4 धावा त्या 4 धाव्याच्या मध्ये धावसंख्या वाढली धावसंख्या झाली ती 17 चेंडू झाले ते 5 चेंडू 17 धावा बघूया 5 चेंडू 17 धावा बघूया काय होतंय वाईट चेंडू 85 वाद झाला का काय फिल्डिंग करतोय परत एकदा मयूर कदम या सगळ्या खेळाडूंची फिल्डिंग आपल्याला सुंदर बघायला मिळते दरम्यान अतिशय सुंदर गोलंदाजी देखील बघायला मिळाली धावसंख्या झाली ती 18
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 18. बघूया किती धावांचं मापक आव्हान ठेवतात आपल्या संघासाठी. अल्पेश षटकार. दिवेशने मात्र बॉक्स फोडला आणि एक मोठा षटकार बघायला मिळाला दिवेशच्या माध्यमातून. धावा मात्र मिळतात 0 धावा. धावसंख्या झाली त्या 18. बॉल गेला तांबेरीत म्हणतात, शोधण्यात जाणार. तांबेरीत गेलाय बॉल. बघूया काय होत आहे. ओके दरम्यानचा पुढचा चेंडू बघूया काय करतात गणेशसाठी. बाउंड्री जाऊ दे म्हणतात आणि आम्ही तेच केलं तरी. तुम्ही म्हटलं वंडी जाऊ दे पण हे बाउंड्री पण जाऊ दे केली. 4 धावा. 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22. बघूया 2 चेंडू 22 धावा. संदेश कदम यांचं गचाव क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग करता येत नाही ना अजून. फिल्डिंग मात्र मध्ये त्यांची कामगिरी तितकी चांगली झाली नाहीये. पहिलीच मॅच आहे, पहिलीच बॅटिंग आहे. दरम्यान पहिला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नशीब बाउंड्री मध्ये पडला नाही. नशीब चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता. शशिकांत होता, सॉरी मयूर नाही, शशिकांत होता. जोरदार टाळ्या शशिकांतसाठी. 4 बॉल 25. बघूया कितीपर्यंत बजर मारता येते या संघाला. सामना गरम होतोय. बघूया चालते चालते. आम्हाला माहिती होतं होणार आहे. चला पुढे चला. दरम्यानचा पुढचा चेंडू 1 धावा. 1 धावा. आई गोलंदाजी करतोय आपल्याला. धावसंख्या झाली 26. 5 बॉल. शेवटच्या चेंडूवरती गोल्ड होतं. धावसंख्या झाली ती 26. 27 धावा. लोकांना तुमच्या कला कौशल्याची जाण आहे आणि लोकांना तुमचा कार्यक्रम आवडतो म्हणूनच की काय ती तशी अपेक्षा देखील ठेवणं आपण सारास बघतो. आणि त्यांनी पूर्ण गावात अशा पद्धतीने कार्यक्रम करून बऱ्याच ठिकाणी करतात आणि त्यांना चांगला त्यांचा फॅन फॉलोवर बघायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू बघूया. 27 धावा करायचे आहेत. अल्पेश शेअर मात्र बरकंदार म्हणून काय काम बघताना येत नाहीये आणि त्यांचा थ्रो चुकतोय. हातात सिंपल दिला असता तरी देखील हा आउट झाला असता. 1 धावा. 1 चेंडू 1 धावा बघायला मिळते. सर्वांचा पुढचा चेंडू बघूया कशा पद्धतीनं करतात. बोल्ड जावंच लागणार आता. त्याला जमलेलं तुम्हालाच करावं लागणार. अमित कदम येत आहेत. बॅट तरी घेऊन जाऊ. बघा 27 धावांचा पाठलाग करताना बघूया कशा पद्धतीचा हा सामना. या अगोदरचे दोन्ही सामने शेवटच्या षटकापर्यंत गेले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत गेले आणि सुंदर सामने बघायला मिळाले. हा देखील सामना कशा पद्धतीचा होणार का की एक हाती विजय कोण मिळवणार. दरम्यानचा पुढचा चेंडू बोला. मयूर शेला दादा यांचं आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण यायचंय स्टेजवरती यायचंय. दरम्यानचा पुढचा चेंडू आणि अमितला हात लागला. 2 धावा. हात लागला तर मी पण बघितला. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, त्या खेळाडूसाठी. त्यांनी ते स्वीकार देखील केलं. मयूरदादा यांचं आगमन झालं. त्यांच्याकडून आपल्या पूर्ण स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर मिळाला आणि जोरदार मित्रांनो टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा.
अमित कदम फलंदाजी करतात आणि 1 धावा. पूर्ण 12 संघांना वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आकर्षक अशा टी शर्ट बघायला मिळतात, ज्याच्या मागे संघाचं नाव डेव्हिल प्रीमियर लीग आणि त्याचं देखील त्याच्याने बघायला मिळते. आणि चेंडू मात्र हातात येत नाहीये. सामना मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. अमित कदम यांनी एकदा बॉक्स पाडण्याचा प्रयत्न केला, पण तिथे त्यांना नशिबाची साथ मिळाली आहे. बघूया सामना चेस होतो का. 12 बॉल किती करायचे? 23. चला बघूया किती चौकार येतात आणि अल्पेश शेलार ते करून देतात का. दरम्यानचा अमृता चेंडू 1 चेंडू 1 धावा. बघूया अल्पेश टू अमित कशा पद्धतीने हा सामना बघायला मिळतोय, हा बॅटल बघायला मिळतोय. टाप मारली 2 धावा. बघूया सामना ऑन आहे. सुंदर फटकेबाजी बघायला मिळते. साईड चेंज करतोय, बघूया काय फरक पडतो याचा. पिन ड्रॉप सायलेन्स बघायला मिळते. दरम्यानचा पुढचा चेंडू बॅकफुटवर गेला आणि प्रयत्न मात्र होताना दिसतात, यश येत नाहीये. बघूया काय होतंय. 2 धावा 2 धावा 2 धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 9. 2 धावा होतात 4. चला अमित यांचं आव्हान संपुष्टात आहे. त्यांची जागा घेण्यासाठी चालले ते मयूर. सामना मात्र आता उजड झाला आहे. बंधुरा बरोबर हा संघ काहीसा अडचणीत बघायला मिळतोय. भरीव कामगिरी करता येत नाहीये त्या दोन्ही त्या संघातल्या खेळाडूंना. धावसंख्या झाली ती 9. दरम्यान राजवाडी युवा संघटना मात्र अतिशय सुंदर कामगिरी करते. बघूया काय होतंय, काय बिघडतंय या सामन्यात. अल्पेश मात्र सुंदर कामगिरी करताना बघायला मिळते आपल्या संघासाठी. दरम्यानचा पुढचा चेंडू बसडी वाईट बॉल. मित्रांनो बॉल टाकताना बोलू नका. फिल्डर तुम्ही बॉल टाकताना बोलू नका, नाही तर पंचांना नाव द्या. ओव्हर झाली का? 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. मात्र धावसंख्या स्थिरावती. मोठी मोठी फटके येण्यापासून वंचित ठेवले आणि म्हणूनच की काय हा सामना राजवाडी रामवाडी विकास मंडळ या संघाकडे काहीसा झुकताना बघतो. चला मॅच चालू करायची आहे. मॅच चालू करायची आहे. समीर शेलारने कुठला ऍडव्हान्स देऊन गेले, काय सल्ला देऊन गेले, बघूया आता काय होतंय. सामन्यात शिरकाव करतायत का परत. सुंदर सांघिक खेळ बघायला मिळतोय. सुंदर चेंडू बघायला मिळाला आपल्याला. पहिल्या बॉलवर 0 आला. दुसऱ्या बॉलवर प्रयत्न करत होतो. दुसरा बॉल मात्र बाउंड्री. या खेळाडू मात्र आपल्याला खरंच आकर्षण करून घेतलंय आपल्याकडे. चांगली फटकेबाजी करतोय. तर माझा पुढचा चेंडू बघूया. एक हाताने पकडण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 15. बघूया सामना लांब चाललाय. बघायचं त्यांना लागलं असेल तर चेक करून घ्या. तिकडे कोण मंडळातल्या
पोरं असते तर त्यांनी सदस्याला त्यांची चौकशी करा. सुखरूप आहेत ना. चला षटकर होता का तिथं अक्षय कदम. चला सामना मात्र बंधुराज इलेव्हन यांनी गमावलेला दिसतोय. यावर्षी त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. स्पर्धेतून बाहेर ज्या संघांना ज्या खेळाडूने त्यांना गेल्या वर्षी जिंकवलं त्याच खेळाडूने त्या संघाला यावर्षी हरवलं. यालाच म्हणतात प्रीमियर लीग. हेच असतं प्रीमियर लीगचं मायाजाळ. याच्यात कोण कोणाचा नसतो. जो तो फक्त आपल्या संघ मालकाशीच इमानदार असतो आणि त्यांच्याशीच खेळत त्याच्या जिंकण्यासाठीच खेळत असतो. यालाच म्हणतात प्रीमियर लीग. अतिशय सुंदर खेळ बघायला मिळाला. जोरदार एकदा टाळ्यावर बंधुराज इलेव्हन आणि रामवाडी विकास मंडळ या संघासाठी दीपक आपण या संघातील कर्णधार अमोल कदम यांना विनंती करतो की त्यांनी यायचा आणि सन्मान चिन्ह